नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम खास आणि पारंपरिक रेसिपी भरलेली कारली. कारलं म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतं कडू लागेल, पण आजची ही रेसिपी पाहिल्यावर तुमचं मत नक्कीच बदलेल. आपण बनवणार आहोत मसालेदार, खमंग आणि एकदम चवदार अशी भरलेली कारली, ज्यात कडूपणा अगदी बॅलन्स होतो आणि चव लागते अप्रतिम. या रेसिपीमध्ये मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे. कारल्याचा कडूपणा कमी कसा करायचा, मसाले परफेक्ट कसा भरायचा आणि कारली कुरकुरीत आणि चवदार कशी बनवायची. ही डिश पोळी, भाकरी किंवा डब्यासाठीही एकदम परफेक्ट आहे. चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया. इथं 400 ग्राम मी कारली घेतलेली आहेत. हे पहा, अगदी छोटी छोटी कारली आज मला बाजारात मिळाली आणि ती मी आणली आहेत. अगदी छान असे ह्या छोट्या कारल्यांचं जेव्हा आपण भरलेलं कारलं बनवतो, भाजी बनवतो, फार सुंदर अप्रतिम चवीची ही भाजी होते. आता ही कारली मी स्वच्छ धुवून घेतली आणि हे पहा, आता आपण साफ करून घेऊया. कारल्याचं टोक काढून घ्यायचं आणि पाठीमागचा भाग थोडासा काढून घ्यायचा आणि सुरीच्या साह्याने असा मध्ये कट द्यायचा आहे आपल्याला. पहा इथं बरोबर असा मध्ये कट द्यायचा आणि ह्या सगळ्या ज्या बिया आहेत कारल्याच्या त्या आपण काढून घेऊया. पूर्णपणे या बिया काढून हे कारलं पूर्णपणे मोकळं करायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरता येईल. हे पहा, अगदी व्यवस्थित अशा या बिया काढून घ्या, ठेवू नका बिया आतमध्ये. काही वेळेला काय होतं, मग भाजीबरोबर ह्या बिया जर तोंडात आल्या तर भाजी चवीला चांगली लागत नाही आणि ह्या बिया कडू पण लागतात, म्हणून ह्या आपला काढून घेऊया. हे पहा, पूर्णपणे अशा कारल्याच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. आणखी एक कारलं मी तुम्हाला साफ करून दाखवते. हे पहा, पूर्ण कारल्याचं टोक काढायचं, पुढचं मागचं, मध्ये आपल्याला एक काप द्यायचा, चीर करायची आणि त्याच्यातून मधून आपल्याला ह्या बिया काढून घ्यायच्या आणि संपूर्णपणे सगळी कारली आपल्याला ही अशा पद्धतीने साफ करून घ्यायची आहेत. पहा, पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते. आपल्याला कारली, आता भरलेलं कारलं आपल्याला करायचं आहे, तर या कारल्यामध्ये आपल्याला मसाला भरण्यासाठी हे कारलं पूर्णपणे असं पोकळ करून घ्यायचं आहे आपल्याला. 400 ग्राम इथं मी कारली घेतलेली आहेत. एक अर्धा किलोला थोडंसं कमी अशी ही 400 ग्राम कारली आहेत. आता एका कढईमध्ये मी 1.5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि 1.5 लिटर पाण्यामध्ये 2 चमचे खडे मीठ आणि एक छोटा चमचा हळद घातलेली आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा हळद आणि मिठामध्ये तुम्ही ही कारली एक 5 ते 7 मिनटासाठी उकळून घेता, तेव्हा त्याचा पूर्णपणे कडूपणा भरपूर कमी होतो. म्हणजे भाजी खाताना तुमच्या लक्षातही येत नाही की आपण कारल्याची भाजी खातोय. गॅस फास्ट ठेवा आणि फास्ट गॅसवरती ही कारली छान अशी उकळून घ्या. जास्ती उकळायची नाही आहेत आपल्याला, अगदी 5 ते 6 मिनिट, त्याच्यापेक्षा जास्ती उकळू नका, नाही तर कारलं खूप मऊ होतं आणि ते व्यवस्थित मग भाजीमध्ये लागत नाही. म्हणून काय करायचं, एक 5 ते 6 मिनटासाठी फुल गॅसवरती ही कारली आपल्याला हळद मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहेत. आता आपण ही कारली एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पूर्णपणे ही कारली आपल्याला आता थंड करायची आहे. पाहू शकत असाल तुम्ही, छान असं ह्याला हळदीचा स्वाद लागतो आणि त्याचबरोबर खडे मिठाचाही. आता मसाले घेऊया. लिंबाच्या आकाराचा इथं गूळ घेतला, लिंबाच्या आकाराची चिंच घेतली, एक अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा इथं लाल मिरची पावडर घेतली कलरची, 1 चमचा मी आपला काळा मसाला घेतलेला आहे घरगुती आणि 1 चमचा धणे जिरे पावडर घेतलेले आहे. सुंदर असे हे मसाले भरून आपल्याला हे कारलं करायचं आहे. फार छान चवीला हे होतं. 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. अर्धा नारळ, त्यातला अर्धा खोबऱ्याची वाटी, त्यातली अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आणि एक 150 ग्राम मी इथं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 मूठ कोथिंबीर घेतलेली आहे. पहा इथं 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ग्राम हे शेंगदाणे नक्कीच असतील. तर इथं पहा, आता ह्या संपूर्ण सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला हे कारल्याची भाजी बनवायची आहे. अगदी हे मसाले जेव्हा तुम्ही भरून कारलं करता, अप्रतिम चवीची ही भाजी होते. आता हे ओलं खोबरं थोडंसं मी मिक्सरला घेतलं आणि बारीक करून घेतलेलं आहे. ओलं खोबरं बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण आणि हे जे पावडर मसाले आहेत ते आपण घेऊया. सांगितल्याप्रमाणे अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे जिरे पावडर
आणि आपला घरगुती मसाला 1 चमचा घ्यायचा. लिंबाच्या आकाराची चिंच घ्यायची, लिंबाच्या आकाराचा आपल्याला गूळ घ्यायचा, कोथिंबीर घ्यायची आहे. पहा, आणि हे सगळे मसाले एकसारखे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. एकदमही बारीक करायचे नाही आहेत, आपल्याला दरदरीत असा हा मसाला वाटून घ्यायचा आहे. पहा, आणि पाणी अजिबात घालू नका. पाणी न घालता हा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि दरदरीत मसाला ठेवा, म्हणजे कारल्याच्या भाजीमध्ये फार छान लागतो. आता हे भाजलेले शेंगदाणे 1 वाटी म्हणजे 150 ग्राम शेंगदाणे आपण इथं घेतलेले आहेत. शेंगदाण्याची साल न काढता मी इथं शेंगदाणे वाटून घेतलेत, पण तुम्ही साल काढून बारीक करून घेऊ शकता. तर शेंगदाण्याचा कूटही आपल्याला जास्ती बारीक नाही आणि जास्ती जाड नाही, मिडियम ठेवायचा आहे. आणि हा जो वाटलेला मसाला आहे याच्यामध्ये हा कूट आपल्याला मिक्स करायचा आहे. जो शेंगदाण्याचा कूट आपण घेतलेला आहे तो मिक्स करायचा. चवीनुसार मीठ घ्यायचं आणि सगळे मसाले आणि हा शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असा एकसारखा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही, छान असा हा एकजीव करून घ्या. म्हणजे हा मसाला जेव्हा आपण कारल्यामध्ये भरतो, अप्रतिम चवीची ही कारली होतात. नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झाली. आता या कारल्यामध्ये आपण हा मसाला भरून घेऊया. अगदीच तुम्हाला कोरडा वाटत असेल तर 1 चमचाभर त्याच्यामध्ये तेल घ्या आणि तेल घालून हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. ऑलरेडी आपण जेव्हा ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामुळे ह्या मसाल्याला भरपूर सारा ओलसरपणा आला आहे. पण तुम्हाला जर तसं वाटलं की कोरडा वाटतोय तर एखादा चमचा तुम्ही मसाल्यामध्ये तेल घ्या आणि अशा पद्धतीने ही कारली आपल्याला पूर्ण मसाला भरायचा आहे. पहा, इथं पूर्ण या कारल्यामध्ये हा मसाला भरायचा आणि अशी व्यवस्थित अशी दाबून घ्यायची आहेत कारली आपल्याला. छोटी छोटी कारली जर तुम्हाला बाजारामध्ये ही बेबी कारली मिळाली तर नक्कीच घेऊन या आणि त्याचा अशा पद्धतीने अगदी भरलं कारलं करा. सुंदर असं चवीला हे कारलं होतं. अगदी ज्यांना कारलं आवडत नाही त्यांना जर तुम्ही ही भाजी वाढली तर त्यांच्या लक्षातही येणार नाही की ते कारल्याची भाजी खात आहेत. आणि हे पहा, इथं मी तुम्हाला मसाले भरून दाखवते. अगदी छान गच्च असे हे मसाले आपल्याला या कारल्यामध्ये भरायचे आहेत. पहा, इथे सुंदर असे ही भाजी तयार होते. 400 ग्राम इथं मी कारली घेतलेली आहेत आणि ती आज आपण भरलेली कारली बनवत आहोत. अगदी कारल्याचं लोणचं म्हणा किंवा मसाला कारलं जरी तुम्ही म्हटलं तरी फार सुंदर. आपण पाणी न घालता आज ही कारली अगदी सुक्की छान अशी मसाल्याची भरलेली कारली आपण आज बनवत आहोत. सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला मी भरून घेते आणि एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. हे पहा, एका प्लेटमध्ये हे सगळे मसाला भरलेली कारली आपल्याला काढायची आणि आता फोडणीला टाकायची आहेत. हे पहा, सुंदर अशी सगळी कारली आपली भरून झाली. अगदी परफेक्ट जेवढी कारली तेवढा मसाला परफेक्ट आपला झालेला आहे. आता त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. या भाजीला तेल थोडंसं जास्ती लागतं कारण आपण ही भाजी फक्त तेलावरती करणार आहोत. 1 पळीभर तेल घेतलेलं आहे मी. आपली वरणाची पळी असते तेवढी वरणाची पळी 1 भरून तुम्ही तेल घ्या. फार छान कारली ही होतात. आता या तेलामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा हळद घालायची आहे. त्याच चमच्याने अर्धा चमचा हिंग घेऊया. त्याच चमच्याने आपल्याला इथं जिरं घ्यायचं आहे आणि त्याच चमच्याने आपण लाल मिरची पावडर घेऊया. कलरची मिरची पावडर आहे. तिखटाचं प्रमाण तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही इथं ठेवू शकता. आणि आता ही कारली या तेलावरती आपल्याला एक एक करून ठेवून घ्यायचं आहे. पहा, आता माझ्याकडे पसरट कढई नाही आहे, पण तुमच्याकडे जर असं पसरट भांडं असेल तर त्याच्यामध्ये ही कारली फार छान होतील. आता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मी या कढईमध्ये भाजी करते, पण थोडीशी पसरट जर कढई असेल किंवा पसरट भांडं असेल तर ही कारली फार छान व्यवस्थित अशी बसतात त्याच्यामध्ये. आता आपण एक 5 ते 6 मिनटासाठी झाकण ठेवूया. गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती आपल्याला ही कारली आता वाफवून घ्यायची आहेत. बघा, सुरुवातीला आपण गरम पाण्यामध्ये ही कारली थोडीफार शिजवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे इथे जास्ती वेळ लागत नाही भाजीला. आता मी काय केलं, झाकण ठेवलं आणि त्या झाकणावरती 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, जेणेकरून कारली खाली करपू नाहीत किंवा खाली तळाला लागू नाहीत, म्हणून मी या झाकणावरती पाणी घातलेलं आहे. जेव्हा तुम्ही असं झाकणावरती पाणी घालणार तेव्हा खालची कारल्याला थोडंसं पाणी सुटतं आणि व्यवस्थित अशी ही कारली आपली तयार होतात. तर इथं पहा, मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं उलटण्याच्या साह्याने एकसारखं मी ही भाजी थोडीशी मोकळी करत आहे की खाली करपली वगैरे आहे का मला बघायचं आहे. पण खाली लागलेली नाही आहे आपली भाजी, कारण आपण वरती पाणी ठेवलं होतं. हे पहा, आता काय करायचं आपल्याला, एका बाजूने आपली कारली छान झालेली आहेत. आता दुसऱ्या बाजूने आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहेत. पहा, इथं मसाल्याची बाजू आता आपण खाली करून घेऊया.
एक चिमटा घेतला मी आणि चिमट्याच्या साह्याने ही कारली हे पहा एक करून मी पलटी करून घेते तेलावरती. पहा इथं अगदी एक करून व्यवस्थित अशी, जेणेकरून आतला मसाला हलायला नको अशा पद्धतीने ही कारले आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत. मसाला न हलवता एक कारलं आपल्याला असं तेलामध्ये पलटी करून घ्यायचं. फार सुंदर हे कारलं होतं, तुम्ही करून पहा. मसाला यातला बाहेर येतच नाही, मी सांगते तुम्हाला, पण बाहेर येऊ नये म्हणून थोडीशी काळजी घ्या आणि एक करून असं हे कारलं या तेलावरती पलटी करून घ्या. पहा इथं आता आणखीन आपण 5 मिनटासाठी झाकण ठेवूया. एका साईडने 5 ते 6 मिनिट. हे पहा आता तेलामध्ये छान अशी ही कारली मी हलवून घेते. पहा इथं कढईच्या दोन्ही मी कान आपण म्हणतो कढईचे दोन्ही हँडल मी पकडले आहेत आणि छान असे मी कारल्याची भाजी ती हलवून घेतलेली आहे उलथनं न लावता. पुन्हा एकदा पाण्याचं झाकण मी याच्यावरती ठेवलेलं आहे अगदी 5 ते 6 मिनिट. जर तुम्हाला वाटलं की भाजी फार कोरडी वाटते तर हे जे गरम पाणी आहे आपल्या ताटावरचं ते 1 पळीभर पाणी तुम्ही या भाजीमध्ये घालू शकता. तर इथं पहा पूर्ण ह्या भाजीला पाणी सुटलेलं, आपल्या ताटाला पाणी सुटतं आणि ते भाजीमध्ये येतं. पण तरीही तुम्हाला कोरडी जर भाजी वाटली तर गरम पाणी 1 पळीभर याच्यामध्ये घाला. आणि पहा इथं सुंदर अशी भाजी आपली तयार आहे. मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला दाखवते मी भाजी शिजली का आपली. आणि हे कारलंही फार छान शिजलेलं आहे आणि एवढा सुगंध या मसाल्यांचा घरामध्ये सुटला आहे. अप्रतिम चवीचं हे कारलं होतं. तुम्ही करून पहा. थोडासा जर तुम्हाला असं वाटलं की याला रस्सा हवा तर मी सांगितल्याप्रमाणे अगदी पळीभर गरम पाणी याच्यामध्ये घाला. फार छान कारली होतात. आणि आता आपण सर्व करूया. आणि अशा पद्धतीने असं भरलेलं कारलं तुम्ही करून पहा, खाऊन पहा. अजिबातसुद्धा कडू न होणारं हे कारलं सगळेच आवडीने खातील. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.